पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्सचं महत्त्वाचं केंद्र बनलंय। पुण्यातली एक पिढी नशेच्या आहारी जाताना दिसत आहे। पोलिसांनी कारवाया करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय आणि राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवहार शक्य नाही। हे ड्रग्स गुजरातवरून येत आहे। नाशिक आणि पुणे ही ड्रग्सची राज्यातली महत्त्वाची केंद्र आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली। पब बार पाडतायत, बुलडोजर चालवतायत, पण त्यानं ड्रग्सचा व्यवहार थांबणार आहे का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला। सगळं येते कुठून? तर गुजरातमधून येत आहे। गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या खेपा येतात। त्यातलं काही ड्रग्स पकडलं जातं आणि बाकी सगळं ड्रग्स हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोहोचवलं जातं। नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रग्सची महत्त्वाची केंद्र आहेत। पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्सचं महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे। अंमली पदार्थाचं नशेच्या आहारी पुण्यातली एक पिढी जाताना दिसते आहे आणि पुण्याचे आपले पालकमंत्री, मंत्री, राज्यकर्ते, राजकारणी, पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी। पोलिसांनी कारवाया करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्सचा व्यवहार होईल असं वाटत नाही।